तू बोललास की तू लहानपणापासून ह्या गोष्टी ऐकतेस, तू आजी आजोबांकडून पण बऱ्याच गोष्टी ऐकल्यास. तर अशी कोणती गोष्ट आहे जी तुला आठवते? अशी भरपूर अशा गोष्टी तर आठवत ती गोष्ट मला अशी काही नाही आहे. माझ्यासोबत जे पर्सनली घडलेले आहेत. आता ते म्हणजे आई वडील सांगतात त्या गोष्टी ऐकायला भारी वाटतात. पण त्या रिॲलिटी आहेत का नाही त्या पण नाही. पण जे माझ्यासोबत घडल्या आहेत त्या स्टोऱ्या मी तुला सांगतो. माझ्यासोबतच माझ्या गावात पण एक स्टोरी घडलेली आहे. ओके. हां, ती तर खूप म्हणजे असं भयानक प्रकार झाला होता. तर ना आमच्या गावी ना फेब्रुवारीमध्ये जयंती असते. ठीक आहे. तर ते जयंतीचं कार्यक्रमामध्ये 3-4 दिवस रात्रंदिवस जागवतात. म्हणजे दर रात्री काहीतरी प्रोग्राम असतो. तर मी तुला बोललो ना माझा भाऊ, तो आमची कसे आम्ही गावी गेलो की आम्ही सोबतच असतो कंटिन्यू. तर आमची म्हणजे वाईब असे असतं ना कोणतरी आपला म्हणजे कझन त्यासोबत वाईब मॅच होते. त्यातला विषय होता. तो आणि मी. तर त्याचा मित्र चिपळूणला येणार होता रात्रीचे काहीतरी म्हणजे 12 वाजता येणार होता. तर आम्ही त्याला जायचा आमचा प्लॅन झाला होता. तर त्याची ट्रेन लेट होत होत ती झाली 2:45च्या दरम्यान. तो चिपळूणला आला 2:45 वाजता. तर रात्री आम्ही बोललो तो जायचं कसं? तो बोलत होता चल जाऊ हळू 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 हळू. तर तो आणि मी असं म्हणजे थंडीचा टाईम होता. तर मी पाठीमागे बसलो होतो, तो गाडी चालवत होता. नॉर्मली रात्रीचं चाललं तर आम्ही एकमेकांशी गप्पा मारत होतो आणि चिपळूण माझ्यापासून आहे 6-7 किलोमीटर लांब. तर आम्हाला म्हणजे उतरताना म्हणजे मुंबई गोवाला हायवेला जाताना आम्हाला एक घाट आहे. म्हणजे माझ्या घरापासून चालू होतो तो डायरेक्ट खाली मुंबई गोवा हायवेलाच. तर ना तिकडे आम्ही असंच बसलो होतो तर आम्ही निघालो. त्याचा फोन आला तसं निघालो. आम्ही बाईक काढली. थंडीचा टाईम होता. हळू आम्ही चाललो आहे. आम्ही गप्पा मारत चाललो. तर ना एक म्हणजे कोकणात कशी प्रत्येक गावाची एक सीमा असते, बाउंड्री. त्या सीमेच्या इथे. तर आम्ही जसं आमच्या सीमेच्या इथं गेलो. लिटरली ना असं मला असं वाटतं ना कोणीतरी पाठीमागनं असं दाबलंय. तो माझ्याशी बोलतोय. पण गाडी उतारात आहे ना, गाडी थांबवू शकत नाही. तो बोलतोय मला आवाज देतोय, असं पाठीमागनं चालवताना असं मारतोय. मला काहीच जाणवत नाही आहे. आणि लिटरली आम्ही मुंबई गोवाला हायवेपर्यंत पोहोचेपर्यंत मी काहीच बोललो नाही त्याच्याशी. आणि मलाच माहिती नाही मी कधी पोचलो ते. तो खाली थांबला. त्याने मला 10 मिनटं असं हलवलं. लिटरली त्यांनी मला अशी चापटी वगैरे पण मारली त्या टायमाला. त्यानंतर 5 मिनिटांनी मला असं म्हणजे जाग आली. मी त्याला विचारलं का आलं? कुठे आहे आपण? तो मला बोलतो, "मी तुला 10 मिनिटं झाली हलवतोय. तू हा नाही करत आहे का हू नाही करत आहे, बोलणंच बंद केलं आहे. तुझे डोळे असे म्हणजे हे असे आपले काळे स्पॉट असतात ना डोळ्याचे, पूर्ण वरती गेलेत. बापरे. स्वतः डोळ्यांनी बघतोय." तो बोलतो, "काय झालं तुला?" त्यांनी मला विचारलं. बोललो, "काय नाही अरे, ते आपण इकडं आलो, तर एका जागेनंतर तर मला काय आठवतच नाही काय झालं म्हणून." तो बोलतो, "तुला असं जाणवलं का पाठीमागनं कोणीतरी दाबलं?" बोललो, "हो, मला अजून पण जाणवतं." बोलतो, की पाठीमागं कोणतरी अजून बसलं टेबल सीटला. तो बोलतो, की "काय नाही, आपण इकडनं आता जाऊ." मग त्या भावाला घेतलं, म्हणजे त्याचा जो मित्र होता ना, त्याला घेतलं. आम्ही चिपळूणला पोहोचलो. त्याला घेतलं आणि लिटरली ना आमची हिंमतच होत नव्हती, म्हणजे रात्रीच्या टायमाला जायची. आणि तो पाहुणा त्याला कसं सांगणार, की असा-असा सीन झाला आहे म्हणून. आम्ही पहाटे 5-5:30 वाजेपर्यंत चिपळूणमध्येच फिरत होतो. त्याला असं काहीतरी म्हणजे काहीतरी त्याला खोटं बोलून, की "बाबा चल चहाच पिऊ. इथली मॅगी भारी लागते. तिथलं हे चांगलं लागतं. इथं खाऊ." तो बोलला, "अरे चल ना मला घेऊन चल. मला झोप आली वगैरे. मला उद्या सकाळी परत निघायचं आहे." असं. म्हणलं, "अरे जाऊ थांब ना. एक तर बाहेर संध्याकाळचं फिरायला भेटत नाही. घर पण बंद आहे." असं तसं बोलून. मग आम्ही जेव्हा आम्हाला उजेड दिसला, तेव्हा आम्ही गेलो. आता सगळ्या स्टोरी मी अजून पण घरी सांगितलेल्या नाही आहेत. माझ्या वडिलांना त्या स्टोरी माहिती नाही. सांगू तरी कुठल्या तोट्यात रात्री 2-3 वाजता मी चिपळूणला चाललो बाईकवरती वगैरे. तर ते अजून ओरडतील. तो एक माझ्यासोबत घडलेला किस्सा होता. कोणतरी लेजिट मागे बसलाय. हां, खूप असं म्हणजे कसं असतं माहिती आहे का? असं ना बोलतात की भूतं आपल्याला चेपतात. चेपतात. हां, बरोबर. म्हणजे लिटरली ना ते ना तुझ्या तोंडातनं आवाजसुद्धा निघून देत नाहीत. असा पण विषय असतो. भूतं चेपतात म्हणजे तू असं घरी पण म्हणजे असं कधी तू एकटा झोपशील आणि त्या ठिकाणी काय असेल. तो कधी-कधी झोपेत बघ आपण म्हणजे बेडवरनं थोडं असं उठतो माहिती आहे? कधी-कधी असं होतं हां, दचकतो, झटकून असं उठतो किंवा आपल्याला बोलायचा असतो शब्द पण आपल्या तोंडातनं येत नाही. त्याला त्या त्या गोष्टींना बोलतात कोणीतरी तुला चेपलंय. त्या आणि राक्षसगण आणलेल्या लोकांना तर ते खूप जाणवतं. आता माझा बेसिकली राक्षसगण आहे. तुला त्या गोष्टी जाणवल्यात? हो, जाणवल्यात. म्हणजे आम्हाला त्रास नाही होत त्या गोष्टींचा. पण ते राक्षसगण कसं असतं माहिती आहे का? मी आता जोपर्यंत ऐकलंय,
माझ्या आजोबांकडून. आता भूतांच्या काय काय अपुऱ्या इच्छा असतात ना, ते आमच्यासारख्या लोकांकडनं पूर्ण करायचं बघतात. आत्मा. आत्मा. आता म्हणजे असतात ना काय काय म्हणजे काय काय लोकांची अशी सडनली स्पॉटमध्ये डेथ झाले, किंवा काय काय मुलं आहेत त्यांची लग्न नाही झालेत, तर त्यांच्या अपुऱ्या इच्छा असतात. तर भूतांचा प्रकार असतो, त्याला नाव नाही मला एक्झॅक्ट माहिती. पण ते राक्षसांवाल्यांना त्यांचा त्रास नसतो, पण त्यांना आजूबाजूला असलं की त्यांना जाणवतं. म्हणजे कसं अंगावर काटा येणं लगेच एखाद्या ठिकाणी किंवा असं. तशी माझ्यासोबत स्टोरी घडली होती ठाण्याला. आता मी त्या टायमाला ढोलपथकमध्ये वाजवायला होतो. ठाण्याला कुठे? ठाण्याला मला लोकेशन तर नाही माहिती, पण तर मला नाव तर आठवत नाही आहे, पण खूप आतमध्ये होतं ते. आता ठाणे तर खूप मोठं आहे, पण खूप आतमध्ये. तर ना आम्ही असं म्हणजे माझे मित्र वगैरे असे ढोल वाजवायला गेलो होतो तिथे. म्हणजे ढोलपथकमध्ये होतो तेव्हा मी. तर तर आम्ही गेलो होतो आणि ना वॉशरूमला जायचं होतं म्हणून आम्ही तिघंजणं गेलो. ते असं जंगल टाईपमध्ये होतं खूप. तर ना असं म्हणजे गेलो आणि ती लोकं पुढे गेले. मला वॉशरूमला झाली होती म्हणून मी थांबलो. ती लोकं पुढे गेले रोडने आणि मी इथं आतमध्ये असं जंगलामध्ये घुसलो. तर ना अक्षरशः म्हणजे सीन असा झाला होता, मी वॉशरूमला गेलो तिथे, तर पाठीमागनं ना मला असं कोणतरी फटका मारला यार जोरात. हां, आणि असं मी ओरडलो आणि जो पळत सुटलो आहे. लिटरली मला त्या डायव्हरला ताप भरला होता. माझा अंग-बिंग एकदम असं म्हणजे गरम झालं होतं त्या टायमाला. अचानक काय झालं म्हणून. तर मित्रांनो बोललो, "अरे मला ना पाठीमागे वॉशरूम करत होतो ना, तर मला कोणीतरी जोरात असा फटका दिला होता." हां, त्यावेळी गोष्ट असते. आणि कोकणात असे पण म्हणजे काय काय ठिकाणी असे असतात की तुम्ही कुठेही वॉशरूम वगैरे करू शकत नाही. असं पण असतं. त्यामधनं पण तुम्हाला खूप काही त्रास होऊ शकतो. म्हणजे कोकणात असे असतं ना की आपले म्हणजे वडीलधारी लोकं बोलतात की बाई इथं वॉशरूमला जाऊ नको, तिथं जाऊ नको, कुठं जायचं असेल तर मला विचारून जा. तसं असतं. खूप डेंजर म्हणजे असं माझ्यासोबत तर खूप काय किस्से घडलेत. आणि माझ्यासोबत एक अजून एक म्हणजे असं आम्ही म्हणजे जेव्हा ट्रॅव्हलिंग करतो बाईकने, तर आमचा लोकांचा असंच म्हणजे एक मस्त लाँग वीकेंड होता. म्हणजे खूप असे 3-4 दिवस सुट्ट्या होत्या कंटिन्यू. 2025मध्ये फेबची काहीतरी गोष्ट आहे, फेब्रुवारीमध्ये. तर आम्ही असंच म्हणजे भेटलो होतो घाटकोरमध्ये. एक आमचा स्पॉट आहे, तिथं आम्ही भेटतो, चिल वगैरे करतो, टाईमपास वगैरे करतो. तर भरपूर जणं आले होते, म्हणजे 7-8 लोकं आले होते. तर काय करणार म्हणून आमचा एक प्लॅन झाला की चल, म्हणजे कोकणात एक जागा आहे, माझ्या मित्राचं घर आहे तिथे. तर पोटला जाऊया आणि तिकडनं दुसऱ्या दिवशी आपण रायगड करून रिटर्न मारू. तर आमचं म्हणजे दुपारी काहीतरी तो प्लॅन झाला आणि आम्ही सगळेजण काढलो. एक 4 गाड्या होत्या आणि आम्ही 8 माणसं होतो. तर त्यातला विषय असा झाला की 8 जणांमध्ये निघायला आम्ही 4 वाजता निघालो. पण त्या दिवशी आमचा दिवस एवढा बेकार होतो. 3 वाजता प्लॅन झाला, आम्ही 4 वाजता लगेच तयारी वगैरे करून निघालो. आता इथून घाटकोपरपासून पनवेलला जायला किती वेळ लागेल मला तो सांग. जास्तीत जास्त हायवे टू हायवे 1.5 तास, सव्वा तास. आम्ही 4 वाजता निघालो, तर आम्ही पनवेल सोडलं आहे 8:30 वाजता. 4.5 तास लागले. 4.5 तास लागले फक्त आम्हाला घाटकोपरपासून पनवेलला जायला, आणि ते पण सुट्टीच्या दिवशी. तर प्रॉब्लेम काय आला, एक मध्येच एकाची टायर पंक्चर झाला आणि एक मुलगा असा होता, तो गाडी चालवता त्याला चक्कर आली. म्हणजे तो पेट्रोल भरायला आम्ही थांबवले. थोडं म्हणजे पेट्रोल भरून तिथं पुढं गेलो, तर लिटरली त्याला चक्कर आली. त्या 2 गाड्या तिथंच जागेवर स्पॉटला कॅन्सल झाल्या. एकाने पंक्चर काढून ते रिटर्न गेले. ते बोलतात की आम्हाला आता जायची इच्छा होत नाही, कारण आम्हाला काहीतरी वेगळं वाटतं म्हणून. तर आम्हाला निघायला पण म्हणजे 4.5 तास लागले पनवेलला पोचायला फक्त. आणि तिथं जाऊन एकाला चक्कर येते, एकाचा टायर पंक्चर होतो आहे. आम्ही त्या गोष्टी एवढ्या मानत नव्हतो. आम्ही कसं यंग ना, रक्त सळसळतं आमचं. तर आम्ही बोललो की ठीक आहे तुम्ही जा, आम्ही जातो. तर आम्ही तिकडनं 8:30 वाजता निघालो. तर पनवेल सोडला, पनवेलच्या पुढं पळसपे वाडा जॉईन केला. नंतर मग पुढे आम्ही लिटरली तेव्हा पण आम्हाला खूप वेळ लागला म्हणजे पूरला पोचायला. त्याचं घर हायवेला आहे ते पण. तिकडे थोडं आतमध्ये एक गाव आहे, गावाचं नाव घेत नाही मी. तर खूप म्हणजे आम्हाला तिथून 8:30 वाजता आम्ही निघालो. ते सगळं करता 8:45 वाजता निघालो. तुझं गाडी चालवत असेल डेली, तुझा डेलीचा रस्ता आहे, तर 3-3.5 तासामध्ये आपण पोहोचतो. आम्ही तर खूप म्हणजे आमच्याकडे गाड्या पण तशा होत्या. आम्ही फास्टमध्ये जरी गेलो ना, तरी पण तो आमचा रस्ता कापतच नव्हता. आम्हाला लिटरली त्याच्या घरात पोचायला 2 वाजले. एकदम हळू. हळू पण नाही, आम्ही फास्ट होतो. आम्ही 90-80 रात्रीच्या टायमाला पण 80-90 करत होतो.
तरी पण आम्हाला रात्रीचे 2 वाजले. का माहिती का, आम्ही बोललो चल ठीक आहे आजचा दिवसच खराब आहे त्या गोष्टी म्हणून सोडला. तर आम्हाला 2 वाजले. बेसिकली आमचा पोचायचाच प्लॅन होता 9 वाजता. 5-6 तास लेट. पण इथं आम्ही पोचलो. मग आम्ही सकाळी झोपलो वगैरे आणि जेवून वगैरे झोपलो.